कोणतेही कार्य अडथळ्यांपासून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे, बाप्पाचरणी प्रार्थना करते. चला तर आता सुरुवात तर झालेली आहे. कॅमेरा सुरू होताच इहूने एंट्री केली आणि स्वतःची कला दाखवायला सुरुवात केली आहे. कला म्हणा किंवा नखरे म्हणा तिचे सुरू झालेले आहेत. आणि मी इथे ना दालचिनी खाताना दिसत असेल, कारण माझी 2 दिवस झाले तब्येत ठीक नाही आहे आणि थंडी इतकी बोचरी आहे ना, दिवसभर थंडी लागते. त्यामुळे म्हटलं ना आता दालचिनी लवंग जे मसाल्यातले पदार्थ आहेत ना ते खाते, जेणेकरून बॉडी टेम्परेचर गरम राहील आणि बाहेरची जी थंडी आहे त्याला सामोरे जाईल. म्हणून मी हे दालचिनी लवंग खात असते. आणि या तब्येत ठीक नसल्यामुळे ना माझे 2 दिवस झाले चॅनेलवर व्हिडिओज येत नाही आहे. बॉडी पेन इतके होते की काही करण्याची इच्छाच होत नाही आहे. त्यात ऋतूबदल म्हणजे वेदर चेंजेसमुळे काय होते की अगदी बॉडी पेन जास्तच होतं आणि हिवाळा जास्तीचाच वाढलेला आहे. थंडी तितकी वाढलेली आहे. आय नो आपल्याकडंसुद्धा खूप वाढलेली आहे की बस आता काही नको करायला, आहे तसा तो पसारा तसंच ठेवायचे, जी काम आहे ती तशीच ठेवून आराम करू. पण शेवटी करायला कोणी नाही, हेल्प करायला कोणी नसलं ना शेवटी आपल्यालाच करणे भाग आहे असा विचार येतो आणि ते करावेच लागते. मग हळूहळू का होईना निवांत कामे उरकून करून घेत असते. आणि इकडे इहिकाचे खेळणे चालूच आहे. माझ्या मागे पुढे तिची लुडबुड चालूच असते. आणि तिने काय केलं, चॉकलेटचे जे कागद आहेत ते खाली टाकले. तिला मी सांगत होते उचलून ते डस्टबिनमध्ये टाक, आणि थोडीशी रागवत पण होते. इकडे मी तिला रागवत होते आणि हिचं इकडे हे पहा कॅमेरासमोर येते आणि अशी तोंडातलं चॉकलेट दाखवते. चेहऱ्याचे आकराळ विकराळ चेहरे म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये दाखवत असते. आणि तिला मी खूप रागवत होते. हे उचलच म्हणत होते आणि तिचं फ्रीजकडं चाललं होतं. हँडल अशी पकडते ना जोरात, त्यामुळे तिला मी रागवत होते आणि दम देत होते, अजिबात करायचं नाही, उचलून ठेवून दे. आणि इकडे माझा स्वयंपाक चालू होता, रुटीन हळूहळू चालू होते. भाजी टाकत होते मी आणि इहिकाचं चाललं होते की मम्मा काय करते, आणि मी इकडे हँडलला खेळते आणि ती काय करते, खेळता खेळता फ्रीज उघडते. मग त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. नेमकी कोणती भाजी करावी हेच समजत नाही आहे, कारण रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा पण येत असतो. आज थोडंसं वेगळं काहीतरी करू म्हटलं. दम आलू बनवला होता. मग तो दम आलू केला. त्याच्यामध्ये मग हे मसाले टाकत असते मी, लवंग, दालचिनी, जे तेजपत्र असतं, मिरी असते, ह्या गोष्टी त्यामध्ये टाकत असते. आणि थंडी चालू झाल्यापासून तर हे गरम मसाल्याचे पदार्थ मी वाढवलेत, कारण की बॉडी टेम्परेचर छान राहतं. आपल्या लेडीजना कसं असतं, कितीही दुखलं तरीच कामे चुकत नाही. असे तुमच्या बाबतीतही घडत असेल ना, हो की नाही? एक दिवस निवांत असावा, काहीच कामे नसावी, मस्त आराम असावा, पण ते शक्य नसते. घरातील कामे तर असतात, पण इतर कामेही असतात की लाईफ सिक्युअर करण्यासाठी आणि लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी ती तर अर्ध्यावरती सोडून चालणार नाहीत ना. मला यश मिळवायचे आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत धीर सोडून चालणार नाही. ज्या क्षणी मी हार मानते त्या क्षणाला मी अपयशी ठरेल असा विचार मनात येऊन जातो. मला रीडिंग करायला आवडते हे तुम्हाला माहीतच आहे. तर अशीच एक कथा वाचनात आली आणि या कथेवरून मला समजले की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही ना तोपर्यंत आपण हार मानू नये. मला नक्कीच आवडेल ही कथा तुमच्याशी शेअर करायला. कथा अशी आहे, प्राचीन काळी एका राजाचा युद्धात पराभव झाला होता. त्याचे सर्व सैनिक मारले गेले. राजा कसा तरी जीव वाचवून जंगलात पळून गेला. सैनिक त्याचा पाठलाग करत होते. शत्रू सैनिकांपासून जीव वाचवण्यासाठी तो एका गुहेत लपला. सैनिक जंगलात राजाला शोधत फिरत होते. शेवटी ते त्या गुहेत पोहोचले जिथे राजा लपला होता. गुहेत राजाचा शोध घेतला, पण सैनिकांना तो सापडला नाही. बाहेर येताना सैनिकांनी गुहा मोठे मोठे दगड घालून बंद केली. गुहा खूप खोल होती बरं का. राजा आत लपला होता. तो खूप थकलेला होता. खूप भूक आणि तहान यामुळे तो दयनीय वाटत होता. त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती. जेव्हा शत्रूचे सैनिक गुहा बंद करून निघून गेले तेव्हा राजा आता आपले आयुष्यच संपले असा विचार करून आत बसला होता. आता तो कधीही गुहेतून बाहेर पडू शकणार नाही, कारण गुहा मोठमोठ्या दगडांनी बंद केली गेली होती. तर इथे वाचता वाचता मला विचार आला की राजाचं काय झालं असेल. तुम्हीही विचार करा थोडा, राजांनी काय केलं असेल. राजा निराश झाला. आणि हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं, निराश होणं. रस्ताच बंद झाला असेल तर माणूस निराश होणारच.
तेव्हा त्याला आईची एक गोष्ट आठवली. राजाला त्याच्या आईची गोष्ट आठवली. त्याची आई म्हणायची की काहीतरी कर, असे मरू नकोस. हे लक्षात येताच राजाला पुन्हा ऊर्जा मिळाली. प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये असे त्यांचे मत होते आणि ते खरंच झालं. राजाने गुहेच्या प्रवेशद्वाराजवळील दगड हटवण्याचे काम सुरू केले. एक एक दगड हटवत त्याने अथक परिश्रमानंतर राजाने मोठी दगड हलवले. कसा तरी राजाने बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा तयार केली बरं का. राजा गुहेतून कसा बसा बाहेर आला आणि आपल्या मित्र राजाकडे पोहोचला. त्याने आपल्या राज्यावर आलेले संकट मित्र राजासमोर सादर केले. आहे तसं घडलेलं सांगितलं. थोड्या समस्यानंतर राजाने मित्र राजांच्या मदतीने आपल्या शत्रूंचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले. शेवटी या गोष्टीतून असा बोध मिळतो की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत आपण हार मारायची नाही. तर अशी ही कथा इथे संपते आणि या कथेतून असा बोध आपण घेऊ शकतो की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही ना तोपर्यंत आपण हार मानू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो आपण अपयशी ठरतो. या आधीच्या एका व्हिडिओमध्येही मी बोलले होते की आईवडिलांसाठी आपण काहीही करू शकतो. म्हणजे आपण आईवडिलांचा सल्ला जर ऐकला तर तो नक्कीच कामी येतो आपल्या लाईफ सक्सेसमध्ये. सेम तसेच या कथेतील राजानेही त्याच्या आईने सांगितलेली गोष्ट ऐकली आणि तसे केले. यामुळे काय झालं, राजाला यश मिळाले आणि तो बाहेर पडला. मी किंवा तुम्ही कोणत्याही संकटात जरी असलं ना, अगदी मोठ्या किंवा छोट्या संकटात जरी असेल ना, आईवडिलांचं स्मरण करा. आईवडिलांनी दिलेला सल्ला नक्की ऐका, जेणेकरून तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्याचा रस्ता नक्की दाखवेल. आणि मीही तेच करते. त्यामुळे कितीही मला काही प्रॉब्लेम असले तरी मी हार मानत नाही आहे आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत असते. आय नो मानवी स्वभाव असा आहे की लगेच हार मानतो, पण मी म्हणेल की कधीच हार मानू नका आणि कधीच प्रयत्न करणं सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतो आपण. अथांग प्रयत्न करून परमेश्वर भेटू शकतो तर सक्सेस का नाही. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेले आहे की उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका. कोणतेही कार्य अडथळ्यांवाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. चला तर या छानशा इन्फॉर्मेटिव्ह नोट्सवर इथेच तुम्हाला बाय बाय करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मोठं लाईक द्या, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा. कारण की आपल्या या चॅनेलवर मी नेहमी माझे फर्स्ट एक्सपिरियन्सचे व्हिडिओज टाकत असते आणि ते तुम्हाला नक्कीच आवडत असतात. येथे मी व्हेकलवरती बसवलेलं आहे काम करता. नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय. तुम्हाला एक गोष्ट दाखवते. काय केलं, हां सगळं पीठ अंगावर घेतलेलं आहे, तोंडात पीठ टाकलेलं आहे. काल सारखीच गंमत केली आहे की नाही करू. बर हे घ्या. माझ्या चपात्या स्वयंपाक होईपर्यंत मॅडमनी काय केलं, किती सांडवलं पीठ. इथं दाखव. हे काय असं करतात का. तोंड बघ कसं झालं. चला आता उतरा खाली. उतरा चला.